आपण त्या गोष्टी मागत होतो त्यासाठीचा अट्टाहास होता आणि मला वाटतं 5-6 वर्षांनी का होईना कधीतरी कळतं की नाही झालं ते योग्यच झालं. मला त्यावेळेला ते मिळालं नाही किंवा ती गोष्ट झाली नाही, ती आत्ता मला कळते की ती माझ्या भल्यासाठी होती. त्यामुळे अशा प्रकारे निसर्ग आपलं काम करत असतो. पण जोपर्यंत आपण जर फारच रेटून धरलं तर मग निसर्गही सोडतो, ठीक आहे जा, आणि मग त्याची फळं पण उपभोग किंवा भोग म्हटलं तर त्रास होईल. उपभोग काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय येईल ते. आणि मग तेव्हा आपल्याला मग म्हणून ही तितिक्षा असते ना ही थोडीशी चांगली. कुठल्याही बाबतीत थोडंसं गरम होतं म्हटल्यावर लगेच धावत उठलं, इरिटेट झालं आणि लगेच एसी चालू केला. थांबा 2 मिनिटं, 2 मिनिटं जरा शांत बसलं, मन शांत केलं की आपोआप शरीर खरं तर उष्णता, थंड हे सगळं जास्त आहे ना ते मनातनं जाणवत असतं, शरीरातनं नाही. त्यामुळे जर आपण थोडंसं मनाला शांत केलं तर ह्या गोष्टीवर मोठ्या प्रमाणावर आपण हे करू शकतो, नियंत्रण करू शकतो. आणि ते नियंत्रण तेव्हा वाटेल की हे काय गरजेचं आहे, माझ्याकडे एसी आहे, माझ्याकडे फॅन आहे, माझ्याकडे सगळं आहे, मग मी कशाला वापर न करू. येस करा, पण त्याच्या मी अधीन होत नाहीये ना. उद्या मी कुठेतरी गेले आणि ते मिळालं नाही तर मी तिथल्या सगळ्या सिस्टीमला दोष देणार नाहीये ना. तेवढी ताकद माझ्यात मी विकसित करायला पाहिजे. आणि जी आत्ता आपल्याला कळतीये ह्या पॅन्डेमिकमध्ये, ह्या मोठ्या महामारीमध्ये खूपदा असं वाटतं की जे सहनशील आहेत, जे हे आहेत, पटकन इरिटेट किंवा पटकन असे हे होऊन बाहेर जात नाही आहेत, शांत बसतायत. जे आहे त्याच्यात मी जगायला शिकीन, जे मिळतंय त्यात मी राहीन. लगेचच एवढ्या भाज्या आणि एवढं हे असायलाच पाहिजे असं नाही. जे आहे त्याच्यावर मी चालवू शकते महिनाभर आणि तोपर्यंत परिस्थिती बदलेल. ह्या प्रकारची ही जी तितिक्षा आहे छोट्या प्रमाणातली आत्मनियंत्रण असं आपण म्हणू, ही फार गरजेची आहे. कारण ही नंतरही आपल्याला जेव्हा आपण ध्यानाला बसतो किंवा तेव्हा पण आपल्याला शरीर लगेच हलायला मागत असतं. झालं 5 मिनिटं झाली, 5 मिनिटं झाली, उठूया, काहीतरी पाणी पिऊन या, काहीतरी बेल दाबली, काहीतरी आतमध्ये जाऊन किचनमधलं काहीतरी एक घोट पिऊन येऊया. पण ही जर आपण सवय लावलेली असेल तर मन शरीराच्या वर कंट्रोल करायला लागलेलं असतं आणि मग आपण थांबवू शकतो. कारण काय होतं ह्या सगळ्या प्रवाहामध्ये जर आपण बिलकुल तितिक्षेला वाव दिला नाही तर शरीर मनावर कंट्रोल करायला लागतं. मला आता गरम होतंय की लगेच मग आपण उठतो आणि फॅन लावतो किंवा एसी लावतो. पण जर मनाने सांगितलं नाही मला कुठे गरम होतंय, मी इतकं सहन करू शकतेय, तर मग लगेच शरीर मानायला लागतं. आणि मग आपण ह्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत, ह्या त्या क्षणाला नाही पण त्या हळूहळू आपला एक व्यक्तित्वाला बदलत नेतात. आणि हे प्रत्येक गोष्टीत आहे, असं नाही की फक्त गरम आणि उष्ण. प्रत्येक गोष्टीत हे मिळणं, न मिळणं, हे खाणं, न खाणं, ध्यानाला बसताना मी बसल्यावर 5 मिनिटं मी उठणार नाहीये. ही भावना एकदा मी ठरवलं की मी 5 मिनिटं उठणार नाही, तर 5 मिनिटं पण 5 मिनिटं ठरवलं ना मग उठायचं नाही. अर्धा तास ठरवलं तर अर्धा तास उठायचं नाही. काहीही होऊन देते. ही जी हळूहळू आपण सवय लावायची ना, छोट्या छोट्या गोष्टी हळूहळू मोठा एक पाया तयार करतात, बेस तयार करतात. पण आपण ह्या गोष्टींकडे खरं तर कधीच लक्ष दिलेलं नसतं. जसं आहे तसं जगत असतो आपण. आहे अवेलेबल, येस, हो, 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 चाललेलं असतं आपलं. पण याच्याकडे आपण थोडंसं नीट लक्ष देऊया आणि पुढे सरकूया. मग ते म्हणतात की ज्या गोष्टी टिकाऊ नाहीत त्यावर माणसाने इतका वेळ का घालवावा. टिकाऊ म्हणजे आता शरीर पण आलं, हे टिकाऊ नाही. आपण बघितलंय काही वर्षापूर्वी आपण अगदी तरुण होतो, म्हणजे आता हा त्याच्यापेक्षाही तरुण होतो, बरोबर आहे. आणि मग आता हे स्वीकारलंय ना काहीच टिकाऊ नाहीये, हे जर आपल्याला माहिती आहे तर मग त्याच्यापाठी एवढा हव्यास का. थोडंसं शांतपणाने बघावं, थोडं शांतपणाने सगळ्या गोष्टी हँडल कराव्यात आणि त्याचा उपयोग आपल्याला हळूहळू कळत जातं की कशा प्रकारे ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी योगामध्ये महत्त्वाच्या आहेत. ह्या सांसारिक जगामधल्या आहेत, पण त्याच्यामध्ये योग म्हणजे डायरेक्ट ध्यानाला बसलं आणि तुम्ही समाधीत गेला असं होत नाही.
असं होत नाही, कारण मध्ये खूप गोष्टी असतात ज्याच्याकडे आपण दैनंदिन जीवनामध्ये दुर्लक्ष झालेलं असतं. त्याच्यावर एक परत आपण लक्ष आणलं ना, की या छोट्या छोट्या गोष्टी हळूहळू मोठा एक हे तयार करतील आपल्यासाठी. मग ते सांगतायत की आताच्या जीवनामध्ये ॲब्सोल्युटली, म्हणजे परमहंस योगानंदजी पण सांगायचे की ह्या मायेच्या जगामध्ये 3 मोह अतिशय डेंजरस आहेत. पैसा, मनी, सेक्स, वाईन, ह्या 3 गोष्टी. त्यातली मनी ही गोष्ट, आता आपण पैसा हा आपण बघतो की किती प्रमाणात लोकांच्या हे होतंय की एकाकडे आहे म्हणून दुसऱ्याकडे, आणि म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणूस केवळ धावतोय. मिळवलेला पैसा संध्याकाळी आयुष्याच्या शेवटी जाऊन देत, संध्याकाळी अनुभवायला सुद्धा त्याला वेळ नाही त्या व्यक्तीला. कारण परत उद्या सकाळी उठून धावायची तयारी आहे म्हटल्यावर तो संध्याकाळी आलेलाच लगेच झोपूया आणि नंतर उद्या सकाळच्या ह्याला लागूया. त्यामुळे ही कॅनॉट. खूपदा तुम्ही बघितलं असेल की मोठी मोठी घरं घेतली जातात आणि त्याचा आनंद तो मालक घेत नाही, पण घर सांभाळणारी व्यक्ती घेते. कोणी ठेवलेलं असेल, दॅट पर्सन एन्जॉयज व्हॉट एव्हर आपण जे कमवलेलं आहे. ह्या जे कोणी म्हणजे काय आहे की तुम्ही लेबरिंग केलं आणि कोणतरी त्याचा आस्वाद घेतंय. मग तुम्ही कशासाठी धावताय, कशासाठी काय करत आहात, किती पाहिजे, आणि त्याचा काही एंड आहे का? नाही. आणि बहुतेकदा आपण बघतो ह्या सगळ्या गोष्टीतनं वेगवेगळ्या व्याधीच लागतात. आणि त्यांनी तेच सांगितलंय की किती धंदेवाईक किंवा बिझनेसमॅन असे असतात जे आणखी थोडं कमवून ठेवतो, नंतर मी आराम करीन, पण खरं ती वेळ ते यायलाच देत नाहीत. म्हणजे ती वेळ, कारण की त्यांच्या बुद्धीने ते इतकं एक्सेप्ट केलेलं असतं की मला सारखं धावायचं आहे, आणि मग त्यानंतर 5 मिनिटं बसायला सांगितलं तर त्यांना ते अस्थिरता जाणवते, चंचलता पूर्णपणे त्यांच्यामध्ये भिनलेली असते. परमहंस योगानंदजींचा सर्वात ॲडव्हान्स डिसायपल राजर्षी जनकानंद, जे समाधीच्या स्तरावर होते, म्हणजे गुरुदेवांना तिकडे भेटल्यावर त्यांनी पहिल्या भेटीमध्ये त्यांना समाधी दिली, कारण ते म्हणाले मी बघितलं की हा आत्मा परिपक्व आहे, याला फक्त एका स्पर्शाची गरज आहे, आणि त्यांनी त्याला दिली. पण तेव्हा राजर्षी जनकानंदांनी सांगितलं, मला माझे गुरु भेटेपर्यंत मी मल्टीमिलियनर होतो, पण मी 5 मिनिटं एका जागी शांत बसवू शकत नव्हतो. कंटिन्युअस चंचलता, हात वगैरे पण असे हलायचे माझे त्या चंचलतेने, म्हणजे बोटं वगैरे. ते म्हणाले की त्यांच्याकडे आलो आणि त्यांनी मला जे ध्यान शिकवलं, एवढा परिपक्व आत्मा पण बघा, त्यांनी जे मला शिकवलं, मग मी समाधीच्या स्तरावर म्हणजे 4-5 तास अचल बसायला पाहिजे. ती स्टेज आहे समाधीची स्टेज, म्हणजे त्या स्टेजपर्यंत ते गेले. ती स्टेज आपल्याला आणायची असेल तर आपल्याला थोडं हळूहळू जाणायला पाहिजे की काय आहे. हे बघा, इथे जमलेले जे आपण आहोत ह्यातले प्रत्येक जण काहीतरी वेगळ्याचा शोध घेऊ बघताय, बरोबर आहे, आणि म्हणून हे आपण उलगडतोय. ह्या गोष्टी 4 चौघासमोर बोलल्या जात नाहीत, पण जेव्हा अशा काही याच्यासाठी ओपन आहेत जाणून घेण्यासाठी, हे काय आहे, समथिंग इज नॉट वर्किंग, काहीतरी काम करत नाही माझ्या ह्याच्यात, ते काय आहे, किंवा ह्याच्यापेक्षाही उन्नत जीवन मी कसं जगू शकणार. पैसा मला ते देत नाही हे मला कळलेलं आहे मला, मग मजा कशा प्रकारे होईल, हे जाणणाऱ्यांसाठी हे सगळी पुस्तकं किंवा हा अध्यात्माचा मार्ग आहे. आणि अध्यात्म म्हणजे असं साईड ट्रॅक नाही आहे, तो फर्स्ट ट्रॅक आहे, त्याच्यावरच गाडी चालली पाहिजे आणि त्या गाडीत बसून बाकी सगळं बघायला पाहिजे, तर तेव्हाच मजा येईल, कारण तुम्ही गाडीमध्ये सेफ असाल. आणि तशा प्रकारे आपण ह्या गाडीमध्ये आहोत आणि तिथनं ह्या सगळ्या गोष्टी घेतोय आपण की काय आहे जीवनामध्ये. तर त्या प्रकारे सांगितलं की, मग त्यांनी सांगितलं की जे शारीरिक मानसिक दारिद्र्य आहे, शारीरिक दारिद्र्य म्हणजे आजारपण, हे ते काहीही असेल ते, मानसिक दारिद्र्य म्हणजे मी नीट विचार करू शकत नाही कुठल्याही गोष्टीचा, निगेटिव्हिटी, सारखा नकारात्मक विचार आहे, कोणालाही बघितलं की जजमेंटल आहे, कोणी एक शब्द बोलला की हे असं झालं असेल का, असा उलटा विचार पहिला मनात येतोय. ही सगळी ही मानसिक आजार आहे, म्हणजे अनारोग्य आहे.
शारीरिक, मानसिक आणि फायनान्शियल ऑल्सो. आपल्याकडे व्यवस्थित आपण गुरुदेव सांगायचे की पैसे कमवणं हे परमेश्वर प्राप्तीनंतरचं दुसरं महत्त्वाचं आणि कठीण काम आहे. चांगल्या मार्गाने आणि त्याकडे कर्मयोग ह्या दृष्टीने बघून ह्या प्रकारे पैशाला अट्रॅक्ट करणं, टू अट्रॅक्ट मनी, हे मोठं स्किल आहे. आणि ते करण्यामागे हे सगळं करायचं की आध्यात्मिक दारिद्र्य हे या सर्व मानवी यातनांच्या मुळाशी आहे. आध्यात्मिक दारिद्र्य म्हणजे मी कोण आहे हेच माहीत नाही आणि नुसती धावतोय. मी सुवर्ण आहे या नावाखाली मी नुसती धावतीये सकाळ संध्याकाळ, जे काही कामं आहेत, आणि मग विचार करते मी ही आहे, मी हे काम करते, माझी ही जबाबदारी आहे, ती जबाबदारी आहे, ती जबाबदारी आहे. पण पहिली जबाबदारी काय आहे की मी कोण आहे बघणं. हे कशा प्रकारे जाणायचं? तर काहीतरी ह्याचे जे मार्ग आहेत, जीवन काय आहे व जीवन कशा प्रकारे सुधारता येईल हे शोधा. अंतःकरणात तीव्रपणे माणसाला जीवनात काय हवे, काय हवंय मला एक्झॅक्टली, मी दररोज जे करते त्याच्या मागे काय हवंय मला. पैसा हवाय, सुखशांती हवे, नाव हवंय, फेम, नेम फेम की मनी, काय हवंय मला. हे जर लिहून काढलं की मला काय हवं, तर कळेल की माझी विचारधारा आणि माझं जीवन मी कुठल्या दिशेला नेते. व ते मिळवण्याचा त्यासाठीचा सर्वात उत्तम मार्ग कोणता. स्वतःमध्येच हे ॲनालायसिस करायचं आहे, स्वतःमध्येच हे विश्लेषण करायचं आहे. आणि प्रत्येकासाठी हे उत्तर वेगळं असेल त्याच्या त्याच्या चेतनेच्या स्तरावरनं. एखादा पहिल्याच दिवशी कोणी तयार होणार नाही की सगळं सोडून मी ध्यान करायला बसतो, आणि सोडायची गरजही नाही आहे. पण हे कोणाला पहिल्या दिवशी शक्य नाही, त्याला हळूहळू एक एक स्टेप पुढे जायला लागेल. आणि म्हणून त्या लेवलवर त्या प्रश्न स्वतःचा स्वतः सोडवावा की मला जे हवं आहे अंतःकरणातून ते मिळवण्यासाठीचा आत्ताचा इमिडिएट काय उपाय आहे. ते आपलं मन आपल्याला सांगेल ते लिहून ठेवायचं. माणूस कोणतीही गोष्ट प्रकर्षाने टाळू इच्छितो, नक्कीच यातना आणि दुःख, दुसरं काही नाही. हे एकच, कुठल्याही प्रकारच्या यातना, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, कुठल्याही यातना आपल्याला नको असतात. म्हणून खरं तर आपण धावत असतो आणि उलट त्यातनंच आपण त्यांना अट्रॅक्ट करत असतो एवढं धावल्यावर. आणि मग तो भविष्यात ह्या स्वागतार्ह अस्वागतार्ह पाहुण्याला कसा टाळू शकेल, हे आपल्यासाठीचे प्रश्न आहेत. प्रत्येकाने ह्याचं स्वतःचं उत्तर काढलं की हळूहळू पुस्तक कंप्लीट होईपर्यंत आपण अगदी प्रगल्भ झालेलो असो खूप मोठ्या प्रमाणावर. आणि म्हणून ह्या पुस्तकाचा वाचनाचा हा एवढा सगळा आपण हे घेतला, प्रयत्न करतोय की हे काही क्वेश्चन्स आहेत, पान 4 वरच आहेत. त्यामुळे की अंतःकरणातून मला तीव्रपणे जीवनातनं काय हवंय, तो मिळवण्यासाठीचा माझा ताबडतोबचा काय उपाय आहे, माझ्या जीवनात मी ताबडतोब काय टाळू इच्छितोय आणि ते कशा प्रकारे मी टाळू शकेन. हे काही आपले क्वेश्चन्स आहेत. हे जर कळले तर आपल्याला कळेल की आपण पदवी, नोकरी, व्यवसाय, लग्न, उच्च पदभार, सहली, यात्रा, मार्केटिंग, शॉपिंग, हे सगळं काही करत असतो. त्यातनं ह्या धावपळीमधनं मी काय मिळवू पाहते. संध्याकाळी जेव्हा आपण घेऊन येतो तेव्हा कळलेलं असतं की शॉपिंगमधल्या अर्ध्या गोष्टी चुकीच्या आणलेल्या असतात किंवा गरज नसते पण आणलेल्या असतात. आणि त्यानंतर मग कोणती गोष्ट आपण टाळण्याचा सतत प्रयत्न करत आहोत. दुःख आहे, शारीरिक, मानसिक, आत्मिक. आणि याचं सगळ्याचं मूळ आहे अज्ञान. कारण माहीतच नाही आहे, याच्यावर कधी विचारच केला नाही आहे की मला नक्की काय हवं आहे. मला फ्रीज नको आहे, मला टी व्ही नको आहे, मला नवीन कपडे नको आहेत, पण त्याच्यामधनं काहीतरी मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. ते काय आहे? तो आनंद आहे. तो आनंद मिळेल ही माझी अपेक्षा आहे, पण ती पुरी होतीये का? होते तर किती दिवसांसाठी होतीये? आणि मग त्यानंतर परत काय उपाय आहे त्याच्यावर? कारण ह्या सगळ्या आवडी आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या चिरंतर नाहीत. चिरंतर फक्त एकच, आत्म्याचा आनंद. आणि त्यांनी पुढे एक सुंदर आश्चर्य हे लिहिलेलं आहे. अंतरात्म्यात खोल कुठेतरी
तो त्याच्या देवामधील आधीच्या दिव्य अस्तित्वाबद्दल जागरूक असतो. प्रत्येक जण, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की माझ्या आतमध्ये कोणतं तरी अंतरात्मा एक दिव्य अस्तित्व आहे आणि ते म्हणजे सच्चिदानंद आहे. कंटिन्युअस आनंदात असणं. आणि ती स्टेज जोपर्यंत गाठत नाही तोपर्यंत आपण हे सगळं करत राहणार. आणि जोपर्यंत माहित नाही की ते आतमध्ये आहे तोपर्यंत आपण ते बाहेर शोधत राहणार. वस्तूंमध्ये, मैत्रिणींमध्ये, मित्रांमध्ये, शॉपिंगमध्ये, कामामध्ये, कशात तरी शोधत राहणार. सहलीमध्ये, हे सगळ्यामध्ये आपण हे शोधत राहणार कंटिन्युअस. पण त्या गोष्टी सुद्धा स्वतःमध्ये अपूर्ण असल्यामुळे त्या आपल्याला परिपूर्ण आनंद कशा देतील? कारण त्याच पुऱ्या नाही आहेत. त्या पुऱ्या असत्या तर त्या तुम्हाला परिपूर्ण आनंद देऊ शकल्या असत्या कदाचित, पण त्याच परिपूर्ण नाही आहेत. म्हणून जर एखाद्या व्यक्तीबरोबर, एखाद्या गोष्टीबरोबर, एखाद्या सिच्युएशनमध्ये जरुरीपेक्षा जास्त राहिलात की कळतं की ते आता मला अस्वागतार्ह आहे, माझं इकडे स्वागत नाही आहे. अतिपरिचयात अवज्ञा, संतत गमनात अनादरो भवती, हे संस्कृतमध्ये आपल्याला सुभाषित होतं. तर अशा प्रकारे आपल्याला कळत जातं. मग हा आनंद कुठे शोधायचा आहे? स्वतःच्या आत्म्यामध्ये शोधायचा आहे. तो आपण प्रयत्न करतोय का? आणि तो दररोजचा प्रयत्न असला पाहिजे. हा खरा तर सांख्य योग आहे. गीतेमधला दुसरा अध्याय या सांख्य योगावर आधारित आहे. अर्जुन जेव्हा विषाद योग पहिल्या अध्यायामध्ये सांगतो की मला युद्ध नाही करायचं आणि तो 100 कारणं देतो. तो माझा काका आहे, हा माझा मामा आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझा हा आहे, मी कसं युद्ध करू? तेव्हा कृष्ण मग त्याला हा योग सांगतो की तू काय शोधतोयस आणि तू काय करतोयस. हा तुझा धर्मच नाही आहे, हा माझा काका मामा हे सगळं बघायचा. हा तुझा धर्मच नाही. तुझा धर्म काय आहे तो जाण. तू क्षत्रिय आहेस त्याप्रमाणे कर. म्हणजे हेही नाही की तू राजा आहेस, तुला राज्य नंतर उपभोगायला मिळणार आहे, हे पण नाही. तुझा धर्म आहे तो तू कर. अशा प्रकारे जर हा सांख्य सांगतो की मी सारखं काय शोधतोय आणि परत दुःखी होतोय आणि परत दुसरं शोधायला जातोय. आज हा सिनेमा तीन तास बघून आला आणि नंतर बाहेर आल्यावर कळलं की त्याच्यावर घातलेले पॉपकॉर्न आणि त्याच्यावर घातलेले 400-500 रुपये दोन्ही फुकट गेलं, कारण पिक्चर चांगला नव्हता. हे बाहेर आल्यावर कळलं की आपण दुसऱ्या पिक्चरला जातो अपेक्षेने की तिथे मला आनंद मिळेल, पण तिकडे गेल्यावर कळतं की तिथे काहीतरी दुसरंच वाईट होतं, काहीतरी दुसरं चुकलेलं होतं. कारण त्या गोष्टी स्वतःमध्ये परिपूर्ण नाहीत, म्हणून तिकडे आनंद मिळणार नाही. ह्यात काहीही काय म्हणतात अवास्तव नाहीये. हे आपण आपल्या आयुष्यात बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. फक्त आपण त्याच्यावर विचार नाही केलाय. तो आता आपण करणार आहोत आणि त्या केल्यावर त्याला महत्त्व देत. जो विचारावर आपलं उत्तर येणार आहे ना, त्या उत्तराला टाळू नका. मग आपण पहिल्या ह्याच्यात बोललो की स्वतःशी प्रामाणिक राहा. इथे कोणाशीही दुसऱ्याशी प्रामाणिक राहायची गरज नाहीये. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि तेव्हा कळेल की ओके, मला हे आन्सर मिळालेलं, हे उत्तर मिळालेलं, पण मी त्याला 4 दिवस पण फॉलो नाही केलं. त्याचा मी 4 दिवस पण हे नाही केला पाठपुरावा, सोडून दिला आणि मी परत माझ्याच याच्यावर निघाले. मग आपल्याला परत आणि म्हणून हा सगळा सत्संग म्हणतात ना, तो का तो दरवेळेला जाणवून देतो थोड्या दिवसांनी. कारण गुरुजींनी सांगितलं की आपली काहीच चूक नाहीये. ह्या मायेचा प्रभाव इतका हे आहे, पॉवरफुल आहे, शक्तिशाली आहे की तुम्ही 4 दिवस राहिलात आणि 4 दिवस जर तुम्ही ह्यातलं काही बघितलं नाही तर 5व्या दिवशी तुम्हाला हे काहीतरी वेडेपणाचं वाटेल आणि तिथल्या जबाबदाऱ्या मोठ्या आणि खऱ्या वाटतील. तशीच रचना केलेली आहे, कारण देवाला हे जगही चालवायचं आहे. त्यातनं फार थोडे, जसे कृष्णाने म्हटलं, 1000तला 1 मला जाणायला बघतो, त्या 1000तला 1 मला जाणतो मी जसा आहे तसा. म्हणजे 10 लाखातला 1 त्याला जाणतो की तो कसा आहे, त्याच्यावर एफर्ट्स घेतो, प्रयत्न करतो. 10 लाखातला 1, त्या 10 लाखातलं 1 होण्याचं नशीब आपलं आहे का, आपण बघूया. आणि ते आपल्यावरच अवलंबून आहे, हेही आपल्याला माहिती आहे. सगळी बोटं आपल्याकडे येतात नेहमीच, कुठेच बाहेर जात नाहीत. त्यामुळे
जर असा 10 लाखातला एक आहे आणि आपल्याला स्कोप आहे भरपूर, आणि गुरुदेव सांगायचे, हे बघा, अध्यात्माच्या क्षेत्रावर असं नाही की तुमच्या कंपनीमध्ये सीईओची पोस्ट एकच असते. इकडे असं काही नाहीये. एकाच वेळेला जर तेवढे कॅलिबर असलेले हे असतील कॅन्डिडेट्स, तर देव एकाच वेळेला 10,000 लोकांना पण घेऊन टाकेल, चला या म्हणून. तो असं म्हणणार नाही इकडे एकच जागा आहे ह्याची काय समाधीच्या स्तरावर जाणाऱ्यांची, त्यामुळे आज एकाला घेतलं उद्या तुला, किंवा आणखी एक जन्म थांब, असं नाही. एकाच वेळे तो सगळ्यांना घेऊ शकतो. त्यामुळे तो स्कोप आहे आपल्याला. तिकडे एकच पोस्ट खाली नाहीये. त्यामुळे आपण तिथे प्रयत्न करू शकतो. आपण इथे प्रयत्न करतो, मारामारी करतो, पॉलिटिक्स करतो ती एक सीईओची पोस्ट मिळण्यासाठी. खोटं खरं हे ते आपण बघतोय जगात काय चाललेलं आहे, सध्याचं काय चाललेलं असतं, की ते एक मिळवण्यासाठी काही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करतात माणसं, आणि तसे जगतात. आणि गुरुदेवांनी सांगितले ह्याच ह्याच्यात कुठेतरी आहे की त्याच्या कुठेतरी तो अक्षरशः कचऱ्याच्या डब्यात टाकतो ही सगळी आयुष्य. कोणी असून देत, किती मोठा राजकारणी असून देत, किती मोठा, सगळ्यांना डस्टबिन मध्ये टाकतो तो, जोपर्यंत तो त्याच्याकडे बघत नाही. फक्त हा एकच क्रायटेरिया. गुरुदेवांना विचारलं की माणसाला किती स्वातंत्र्य आहे. त्यांनी सांगितलं माणसाला स्वातंत्र्य फक्त एवढंच आहे, मला देव हवाय किंवा नकोय, एवढंच स्वातंत्र्य आहे त्याला. मला देव हवाय तर त्याप्रमाणे मला देव हवाय, पण म्हटलं की तो तुम्हाला सेकंड कॅटेगरीत टाकतो. मला देव हवाय तिकडे पण परंतु काही नाही, मला देवच हवाय, मला देवच हवाय. पण माझ्या ह्या जबाबदाऱ्या झाल्या की मी येतो, माझं हे झालं की मग मी देव करतो. तो पण आला, तो पण आहे, तो मोठ्यात हे धोका आहे आपल्याला. काही नाही, मला फक्त तोच हवाय. त्यांचं की तो एक जेलस प्रियकरासारखा आहे, त्याला दुसरं कोणीही चालत नाही तिकडे. मी म्हणजे मी, यू कॅनॉट लव्ह एनीबडी, असं जीसस क्राइस्टने सांगितलं. यू कॅनॉट लव्ह एनीबडी एल्स, नॉट युअर फादर, नॉट युअर मदर, नॉट युअर ब्रदर, एक्सेप्ट मी. ही जेव्हा आपली स्थिती येईल तेव्हा हे सगळं मिळायला लागेल. पण ती स्थिती यायला वेळ लागतो. पण हे हळूहळू आपण आपल्या माइंडला, आपल्या मनाला थोडंसं हळू त्याला हे करतोय, कशा प्रकारे हे आहे आणि मी किती मोठी झेप घेऊ शकते. ह्या प्रकारे मनाला आणि ह्याला तयार करण्यासाठी आहे. आणि ह्याचा आनंद आहे, घाबरायचं काहीच नाही. उलट यातनं सगळ्यातनं मुक्ती आहे, या सगळ्या कष्टातनं मुक्ती आहे. आणि जी आपल्या सगळ्या लिमिटमध्ये ठेवतीये, मी 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 मीच्या, त्यातनं मुक्ती आहे. आणि अशा प्रकारे हा पहिला पाठ आहे तो हे सांगतोय, सांख्य सांगतोय की कशाला मी अध्यात्म करू. हा प्रश्न जेव्हा विचारला जातो अर्जुनाला, तेव्हा अर्जुनाला कृष्ण सांगतो की तू का करायला पाहिजे, कारण ही सगळ्या गोष्टी फोल आहेत, ह्याच्यातनं तुला काही मिळणार नाही शेवटी. हे जेव्हा आहे तेव्हा मग आपण काय करायचे हे बघूया, आणि त्या दृष्टीने हळूहळू पुढे जायची विचारधारा घेऊया. ह्या पहिल्या ह्याच्यावर काही प्रश्न आहेत का, किंवा काही सांगायचं आहे का? आपण हा पाठ हे केला, त्यानंतर तुम्हाला काही, तुम्ही वाचल्यावर तुम्हाला असं काही वाटलेलं का की हे काय आहे किंवा हे काय असेल असं, तर मला जे समजेल तेवढं, मला जमेल तेवढं मी उत्तर देईन असं मला वाटतं. नाहीतर आपण दुसऱ्या ह्याच्याकडे जाऊ आणि मग हे करू. मी 1-2 मिनटं देते, कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता आणि विचारू शकता किंवा टाईप करू शकता चॅट बॉक्समध्ये. हॅलो. हां, येस. हा लास्टचा पॅरेग्राफ आहे ना, हे आंधळेपणा केवळ अंतरातच मिळेल असा तू शोधत, म्हणजे ह्याचं जरा एक्सप्लेनेशन सांग. कुठे आहे ते? लास्ट, शेवटचा, पहिल्या धड्याचा शेवटची ओळ, शेवटचा पॅरेग्राफ. हे आंधळेपणा केवळ अंतरातच मिळेल असा तू शोधत असलेला आनंद मिळवण्यासाठी आणखी किती काळ तू या कंटाळा, तिटकारा आणि वीट आणणाऱ्या यातना सहन करणार. आपण आता बघितलं
कोणी विचारलं होतं मला हे? मी विचारलं. येस, आपलं हां, चित्राजी ना. तर आपण आता बघितलं की शेवटी आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही. बाहेरच्या गोष्टींमध्ये का नाही? कारण त्या सुद्धा या मायेच्या ह्याच्यामध्ये तयार झालेल्या आहेत. आणि मायेचं हे कसं आहे, आपल्या पुढच्या चॅप्टरमध्ये जीवनाचा खरा हेतू त्यामध्ये लिहिलं की कशा प्रकारे. आणि जर हा आनंद त्या वस्तूमध्ये नाही, माझ्या मनामध्ये आहे, त्या वस्तू स्वतःमध्ये पूर्ण नाहीत, कुठलाही असू देत. आपण त्याची खूप उदाहरणं घेतली, शॉपिंग घेतलं, व्यक्ती घेतल्या. व्यक्तींच्या जवळ तुम्ही खूप जा, मग त्यातलं काहीतरी तुम्हाला चुकीचं दिसायला लागतं, मग तुम्ही ऍडजस्ट करता, पण तसं दिसायला लागतं. आणि मग हे सगळं झाल्यावर तुम्ही स्वतःमध्ये नाराज होऊन येता. दुःख, यातना आयुष्यात आतापर्यंत आपण जे काही आपल्या वाट्याला दुःख किंवा यातना आल्या असतील, थोड्या जास्त प्रत्येकाच्या जीवनात वेगळ्या असतात. त्याचं जर मूळ बघायला गेलं आणि हे सारखं सारखं येतंय तरी सुद्धा आपण त्याच्यातच उडी मारतो, हे पण आपल्याला कळतं. पुन्हा पुन्हा तेच करत असतो, कारण ती आपली सवय झालेली असते. गतजन्मांची संस्कार असतात ते पूर्वजन्मांचे, आणि आपण तेच करायला लागतो कारण ती बुद्धी तशीच मार्गदर्शित होते. म्हणून ते विचारतायत की हे आंधळेपणा, आंधळे कसलापणा आहे? हा अज्ञान. आंधळेपणा हा अज्ञानाचा आहे की काय खरं आहे, रियालिटी काय आहे, वास्तव न माहीत असणं आणि समोर जे दिसतंय त्याला वास्तव मानणं, हा आंधळेपणा आहे. आणि जोपर्यंत तो आंधळेपणा आहे तोपर्यंत खरं सत्य दिसणार नाही. खऱ्या सत्यामध्ये आनंद सोडून दुसरं काही नाही. आणि म्हणून या यातनावर संघात म्हणून तुम्ही का शोधताय बाहेर? ते तुमच्या स्वतःमध्ये आहे, म्हणून ते स्वतःमध्ये शोधायला लागेल. आणि म्हणून ध्यान किंवा कुठल्याही मार्गावरचं ध्यान ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय हा आनंद अन्य कुठेही मिळणार नाही, बाहेरच्या जगामध्ये तर शक्यच नाही. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारचे स्वतःला मध्ये जाणारं तंत्र किंवा काहीतरी करायलाच लागणार आहे आपल्याला, दुसरा उपाय नाही याच्यावर. नाही, एक मिनिट, मी विचारू काय तुम्हाला जरा? हो राजेश्री, रागेश्री. नमस्कार. मला विचारायचं होतं की आपण जसं सांगितलेलं की आनंद स्वतःतून मिळते, स्वतःला जायला म्हणून मिळते असं. सॉरी, माझी मराठी पण जास्त चांगली नाही आहे, पण मी असं सांगते की जसं, आणि असं सांगितलेलं आहे की जो आत्मा माझ्याकडे आहे तर तोच आत्मा दुसऱ्याकडे आहे, आणि तो आत्मा हेच परमात्मा आहे. आणि आपण जो काही कार्य करतायत, आता डॉक्टर आहेत आणि मी जे काही पेशंट बघते, तो पेशंट जे आहेत तो त्यांना पण मी परमेश्वर म्हणून विचार करून आणि नंतर मी सेवा करते. आणि त्याच्यानंतर पण मला, कारण आपण आहे परमात्मा नाही म्हणून काहीतरी लगाव होतेच ना, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? लगाव होते म्हणजे त्या पेशंट्स बद्दल नाही, म्हणजे मोह, हा एक प्रकारचे तो पण मोहच आहेत की समजा ते पेशंट मेला आणि नंतर आपल्याला जे दुःख झाला तर तो काय आहे म्हण. हे बघा, तुम्ही डॉक्टर आहात त्यामुळे पेशंटची सेवा करणं हे तुम्हाला कर्म बाध्य आहे. फक्त ते करताना तुमचा विचार काय आहे, कुठलाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितली, पण तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला वाटेल, दुःख वाटेल, हे साहजिक आहे, पण त्या दुःखामध्ये तुम्ही किती काळ राहणार हे महत्वाचं आहे. त्या गोष्टीनंतर नाही राहणार. बरोबर, त्या गोष्टीवर बरोबर आहे, किती म्हणजे अडकत आहात. हा, बोला बोला. हो, आणि त्या गोष्टीवर अडकायचं नाही आणि नंतर दुसरा कार्य करायचा, तुमच्या म्हणायचं म्हणजे असं आहे ना? नाही, आणि बेसिकली हे दुःख फार व्हायचं कारण काय, तर करताना मी करते ही भावना असते. जेव्हा तुम्ही करताना पूर्णपणे ही भावना असेल, ही भावना यायला वेळ लागतो.
रागेश्वरी, ही भावना यायला वेळ लागतो. कारण चांगलं काम करताना वाटतं मी चांगलं काम करते ना, मी करते ना, चांगलं करतेय, मग मी त्याचं क्रेडिट इन द सेन्स मी करते असं वाटतं, चांगलं करतेय मी. पण मुक्तीसाठी चांगलं आणि वाईट हे दोन्ही सोडून निर्गुण अवस्था यायला लागतीये. इथे तुम्ही सगुणमध्ये आहात, बरोबर आहे. आधी दुर्गुणामधनं सगुणमध्ये जा, सगुणमधनं निर्गुणमध्ये जाता येईल. कारण डायरेक्ट अवगुणातनं दुर्गुणातनं निर्गुणामध्ये जाणं शक्य नाहीये कोणाला. आणि म्हणून सगुणाचा आपण आधार घेतो, जे तुम्ही करत आहात. तुम्ही सगुण करत आहात, चांगलं काम करतात. पण त्यांनी म्हटल्यासारखं की ह्याचा काय सोन्याचा चाकू असला तरी सुद्धा तो खूनच करणार, तो मारणारच, कळलं. त्यामुळे तो सोन्याचा आहे म्हटलं म्हणून काही मुक्ती आहे का? नाहीये. त्यामुळे बंधन तयार करू नका तुम्ही करताना. ऍक्च्युअली आता सुद्धा मी बोलताना जर मी म्हटलं मी बोलतीये, पण मी कोण आहे? मी कोण आहे? बरोबर. मी नाहीच आहे. ही जी भावना सारखी सारखी आणा, मग काय होईल माहितीये का, की तुम्हाला त्यातलं दुःख हळूहळू जाणवणार नाही. आणि जाणवलं तर थोडा वेळ जाणवेल, आणि नंतर मग तुम्ही अगदी निरपेक्ष सममन अवस्था म्हणतात ना, त्यातनं आपण काम करायला लागू. ही खूप ॲडव्हान्स स्टेज आहे. पण तरी सुद्धा की मी डॉक्टर आहे किंवा मी पेशंट बघते, हा विचार काढून टाका. मी काढून टाका. हे माझं काम आहे, मी करतीये. गॉड वॉन्ट्स समवन टू हेल्प समवन, ही इज हेल्पिंग थ्रू दिस बॉडी. त्याला जिवंत ठेवायचं किंवा त्याचं काय होणार आहे, दॅट ही नोज व्हेरी वेल. मी माझे मॅक्झिमम प्रयत्न करणार आणि मी मुक्त. ही स्टेज यायला लागते. त्याला कदाचित बाहेरचे लोक म्हणतील की हे कठोर हृदय आहेत. हे कठोर हृदय नसतात. कठोर हृदय नसतात. ते या सगळ्या गोष्टींना शांतपणे बघू शकतात. त्यामुळे असं नका समजून घेऊ की जास्त इन्व्हॉल्व्ह होणं सोडून द्या पेशंटमध्ये. तुम्ही जर आता इतके पेशंट बघत असाल आणि प्रत्येकामध्ये असं इन्व्हॉल्व्ह झालं तर कसं व्हायचं? तुम्ही काम कसं करणार मग? कारण त्या दुःखाच्या भावनेतनं तुम्ही दुसऱ्या पेशंटला बघणार. ती येता कामा नये भावना, कळलं ना? जस्ट म्हणून काय करायचं की तुमच्या हातनं काही पेशंट झाला असेल आणि त्याचं काही बरं वाईट झालं, सिट स्टिल, इमॅजिन हिम. ह्या पॉइंटवर त्याला, त्या व्यक्तीला, त्या पेशंटला बघा. तो पुढच्या मार्गाला गेलेला आहे, त्याला ब्लेसिंग द्या. त्याला सांगा की तुझा पुढचा जो प्रवास आहे, तुझ्या घरचा खरा, तो नीट होऊन देत. तुझ्यासाठी माझ्या वेल विशेस. असं म्हटलं की तुमचं दुःख लगेच बघा, लगेच कमी होईल. कारण तो दुसऱ्या प्रवासाला गेला आहे. आणि गुरुदेव नेहमी सांगायचे, जर मेलेल्या व्यक्तीला तुम्ही विचारलं तर तो म्हणेल सुटलो एकदाचा तुमच्यातनं, तू आता माझ्यासाठी कशाला रडतोय? आता मी रडतो तुझ्यासाठी की तू अडकलायस खाली म्हणून. मी सुटलो, मी माझ्या वरच्या प्रवासाला निघालो. त्यामुळे डोंट थिंक की दे आर इन पेन, दे आर इन मच बेटर वर्ल्ड. दोज हू हॅव लेफ्ट फ्रॉम हिअर. आपण दुःख करतो, त्यांना ब्लेसिंग द्या आणि त्यांच्या आनंदामध्ये आनंद मानायला शिका. काही कोणी अडकलेलं नाहीये, आपण अडकलोय या मेसमध्ये आणि म्हणून आपल्याला अध्यात्म करायला लागतोय. बरोबर. थँक्यू. त्यामुळे काही हे नाही करायचं, चिंता नाही करायची. सगळं व्यवस्थित आहे. देवाच्या इच्छेने हे जग चाललेलं आहे. हॅलो. हा, मी स्नेहा बोलते. हा, मला काय विचारत होतं की आपण प्रत्येक ठिकाणी म्हणतो की प्रत्येकाच्या ठिकाणी परमेश्वराचा अंश आहे, बरोबर. पण मग आपल्या आजूबाजूला अतिशय क्रूरतेनं, अमानवी पद्धतीनं वागणारी माणसं आहेत. काही भ्रष्टाचारी आहेत, राजकारणी आहेत, किंवा आपल्या याच्यातली सुद्धा माणसं आहेत. मग त्यांच्या याच्यामध्ये कसं काय हे की प्रेमाचा अंश आहे, त्यांच्याशी वागताना कसं वागायचं? या शब्दात ह्याचं उत्तर एक शब्द आहे, अज्ञान. ज्ञान म्हणजे पुस्तकी नाही. ज्ञान म्हणजे मी कोण आहे हे जाणणं. आणि ज्या दिवशी त्यांना कळेल त्या दिवशी त्यांचा हात पण नाही होणार असं काहीतरी चुकीचं काम करायला. जेव्हा या राजकारण्यांना कळेल किंवा कोणत्याही व्यक्तीला मी एकाचा खून केलाय, जेव्हा एक व्यक्ती करते तेव्हा गुरुदेवांनी सांगितलंय, यू आर मर्डरिंग समवन ऑफ युअर ओन. तुला परत तोच मृत्यू तसंच येणार आहे. पण आत्ताच्या जी परिस्थिती दिसते आजूबाजूला, म्हणजे भरपूर काही ना काहीतरी चाललेलं आहे, त्याच्या वेळेला असं वाटतं की ते खरेच परमेश्वराचे अंश आहेत कुठे? नाही येत ना. म्हणजे एखादे दैत्यासारखे वागतायत.
तर ते आपण आपल्या मनाला कसं समजवायचं? स्नेहा, मी तुम्हाला सांगते, याच्या आधीचा काही काळ होता एक कलियुग, ज्याच्यामध्ये राजा लोक त्यांच्या आनंदासाठी एखाद्या माणसाला पिंजऱ्यात सोडायचे आणि भुकेल्या वाघाला सोडायचे आणि ती मारामारी बघायला लाखो लोक जायचे. होती ना ती मनोवृत्ती, ती आता संपली आहे की नाही? आता असं झालं तर लोक ऐकून घेतील? नाही ऐकून घेणार. ही उन्नती झालेली आहे चेतनेमध्ये, कॉन्शियसनेसमध्ये. ते आता होणार नाही. असं कोणी केलं तर तो अन्याय कोणी सामान्य माणूस पण सहन करणार नाही. हे हळूहळू बदलेल, हळूहळू बदलेल. पण आपण आपल्यासाठी येस, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की इथे जे जमलेले आहेत ते काहीतरी जीवनाकडनं वेगळ्याची अपेक्षा करतायत. बरोबर. ते इथे जमलेले आहेत. बाकीच्यांना तुम्ही ॲडव्हर्टाईज येईल तर ती म्हणतील हे सगळे भोंदू लोक. अशा प्रकारे दॅट इज फाईन, नो वरीज. म्हणजे माझं काही म्हणणं नाही, त्यात तसेही लोक असतील. पण आपल्यासारखे शोधक, साधक, सत्य शोधक असतील ना थोडे, त्यांच्यासाठीची हा प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी आहे जे पुढचं काहीतरी जाणू इच्छित आहेत. जेव्हा मला करायचं होतं, मी माझ्या काही सगळ्यांना ओळखीच्यांना नाही सांगितलं. माझ्या ठराविक लोकांना मी स्वतः अप्रोच केला आणि सांगितलं की मला वाटतं तुम्ही करा, या. कारण मला तिथे ती चेतना जाणवत होती. मी सगळ्यांना नाही सांगितलं, कळलं ना? तर ही विचारधारा हळूहळू बदलणार आहे, होणारच आहे. फक्त आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे की ह्या सगळ्यात न अडकता डायरेक्ट मोठ्या याच्यावर जाणं. आणि म्हणून येस, म्हणून आपण अज्ञानातनं बाहेर येणार. अज्ञान कसलं? पुस्तकी नाही, अंतरात मी कोण आहे, कळलं ना? त्यामुळे हे सगळं होत राहणार. एकदा आनंदमयी मा म्हणून संत होत्या, त्यांना विचारलं, मा तुम्ही बघताय का आजूबाजूला किती अन्याय चाललाय? तुम्ही डोळे बंद करून नुसती आनंदात असता आणि अन्याय सगळा इतके हे झालंय. तर ते म्हणाले, कुठे अन्याय आहे? मला काही तर दिसत नाही. सी, कारण त्यांचं ध्यान फक्त तिकडे असायचं. मला काहीच अन्याय दिसत नाहीये. आणि तुम्हाला वाटतं का की ज्याने हे जग निर्माण केलं त्याला ती सांभाळण्याची ताकद नाहीये? आणि तरी त्याने निर्माण केलंय. मग तो जर बघतोय तर तुला बघायला काय हरकत? विड्रॉ कर स्वतःला. हे काय होतंय म्हणून उद्विग्नतेने बघणारे आहेत म्हणून ते आणखी होतं. कळलं ना? आपण एखादी गोष्ट होते म्हणून असे बघायला थांबलो की ती आणखी होते, की ओके ही पाहिजे जगामध्ये. वी अट्रॅक्ट सच ऍक्शन्स अगेन अँड अगेन बाय आवर ओन बिहेवियर, आपल्या स्वतःच्या वागण्याने. आणि म्हणून ऍटलिस्ट आपण एकटे बाजूला होऊया, कळलं ना? आणि मग आपण ह्या विचारात राहूया, उच्च विचारात. म्हणून आनंदमयी मांच्या जवळ गेल्यावर दुसरा काही विचारच यायचा नाही लोकांना, कारण त्या स्वतः अशाच नेहमी कायम समाधीत. त्यांच्याजवळ जाऊन कोण काय बोलणार? त्यांच्याजवळ गेल्यावर तुमचे पण डोळे बंद व्हायलाच पाहिजे तसे. ही त्यांची पॉवर होती, कळलं ना? ती आपण आपल्यामध्ये हळूहळू ज्ञानाने मिळवायची, कळलं ना? हे अज्ञान नेहमी लक्षात ठेवा, हे जे अज्ञान अध्यात्मात म्हटलं तर ते पुस्तकी नाही. आनंदमयी मांना त्यांच्या खूप फॉरेनर्स हे होते, फॉलोअर्स होते. तर तेव्हा आनंदमयी मांना ते येऊन भेटायचे आणि ते वाचायचे. म्हणजे ते म्हणायचे, मा हे जरा वाचा ना. तर त्या अशिक्षित होत्या, त्या म्हणाल्या मला नाही वाचता येत. तेव्हा जे वाचलं जायचं ना, ते वाचलं की ते त्याचं हे द्यायच्या, आन्सर द्यायच्या. कुठनं द्यायच्या? त्यांनी वाचलेलं नाहीये, अज्ञानी आहेत. मग ते कुठनं आन्सर येत होतं त्यांच्याकडे? त्यांच्या अंतरात्म्यात नव्हतं, त्यांना सगळं माहिती होतं. दॅट इज ज्ञान. आपण त्या मार्गावर आहोत, ज्ञान आतमध्ये स्वतःच्या शोधण्याच्या मार्गावर आहोत. ओके, थँक्यू. ठीक आहे. तर आता जर हा दुसरा पाठ आहे, त्यामध्ये मग आता हे आहे, आपण पहिला बघितला जीवनाचा खोल, हे आता दुसरा जीवनाचा खरा हेतू. एका सेंटेन्समध्ये आहे, जीवनाचा केवळ 1, 2, 3 ठिकाणी लिहिलंय त्यांनी. जीवनाचा खरा हेतू एकच, देवाला जाणणे हे जीवनाचे एकमेव उद्दिष्ट. त्यानंतर जीवनाचे
मानवी जीवनाचे उद्दिष्ट फक्त लग्न करणे, खाणे, मृत्यू नाही. खाणं, पिणं आणि मरण हा प्राण्यांच्या जीवनाचा मार्ग आहे. आपण म्हणून आम्ही सुद्धा एक प्राणीच आहोत. हो, पण आपल्याला डेव्हलप्ड, विकसित झालेली मज्जारज मेंदू आणि हे दिली देवाने. आणि कशाला? तर आपण पुढचं काहीतरी विचार करून त्याला शोधू परत. पण ते आपण न करता वेगळंच काहीतरी करत राहतो. तर जीवनात तुमच्या त्या खऱ्या उद्देशाखाली का जगावं? आणि त्यांनी काय लिहिलंय की कालांतराने प्रत्येक माणसाला जीवनाचा हा महान धडा शिकावा लागेल. जसं आता विचारलं की बाहेर इतका अन्याय चाललाय, हे कालांतराने प्रत्येकाला, ते म्हणायचे टेररिस्टला सुद्धा एक दिवस संत व्हायलाच लागणार आहे. फरक एवढाच आहे, तो किती जन्म अजून वाट बघतोय की याच जन्मात होतोय. दुसरा पर्याय नाही. आत्म्याला परमात्म्यामध्ये मिलन करणं, एकत्र होणं हा एकमेव शक्यता आहे. फक्त फरक आहे हाऊ मच टाइम, कालावधी किती आहे, ह्याच जन्मात की अजून जन्म घ्यायचेत. आपलं उत्तर असतं ह्याच जन्मात. ओके, मग त्यासाठीचे प्रयत्न करा. जर याच जन्मात पाहिजे तर जी गोष्ट पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत. हे साधं आहे, आपण बघितलेलं आहे आयुष्यात. एक साधी बीकॉमची डिग्री घ्यायची तरी 20 वर्ष अभ्यास केला होता, बरोबर ना? 20 वर्ष केल्यानंतर बीकॉमची डिग्री मिळाली. म्हणजे काय, मिनी KG, सिनियर KG, 10वी वर सगळं केलं आणि नंतर मग 20व्या वर्षी बीकॉम डिग्री मिळाली आणि मग कळलं आता नोकरी मिळत नाहीये, पुढे काहीतरी करा, बरोबर? तर अशा प्रकारे आपलं सगळं जीवन आहे. तर जर आपल्याला काहीतरी वेगळं पाहिजे तर आपण वेगळे एफर्ट्स करायला पाहिजेत. आणि त्यानंतर ते लिहितात की जीवनाचा खरा हेतू, जीवनाचा खरा हेतू सांगितल्यासारखं की केवळ टू फाइंड गॉड. मीन्स फाइंड गॉड. चला, हे बाहेर झालं, मी कोण हे जाणणं. आणि मग ते कशा प्रकारे? पहिल्यांदा काही क्वेश्चन्स आपल्याला विचारता येतील स्वतःला. मी इथे कशासाठी आलो या जगात? परत मी कुठे जाणार आहे आणि कधी जाणार आहे? ठीक आहे. ह्या प्रश्नांचं जे आपल्याकडे अज्ञान आहे ते शोधणं हा जीवनाचा खरा हेतू. या जगामध्ये खूप लोक आहेत की नाही, साधू संत आहेत ज्यांना माहिती आहे मी कधी जाणार आहे परत. ते सांगतात मी इतक्या ह्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलं 39 इयर्सला जाणार आहे. गुरुदेवांनी सांगितलेलं मी एव्हाना सोडणार आहे. तुम्ही एका योग्याची आत्मकथा वाटलं तर स्वामी श्री युक्तेश्वरजी सांगतायत त्यांच्या शिष्याला मुकुंदाला, ये 15 वर्षाला मला शरीर सोडायचं आहे. स्वामी प्रणवानंद सांगतायत मी चाललो, माझ्या लाहिरी माशाने सांगितलेली हीच ती वेळ आहे जेव्हा मी हे सगळं सोडून जाणार होतो. म्हणजे माहिती असलेले लोक आहेत. मग आपल्याला माहित नाही याचा अर्थ आपण अज्ञानी आहोत. हे स्वीकारलं की मग आपण ज्ञानाकडे जाऊ शकू. हे कोणालाच माहित नसतं. हे जे जनरलाइज स्टेटमेंट आहे ना, सर्वसाधारण, ते आपण पुढचा प्रयत्न करणं टाळण्यासाठीच आहे. ही सगळी कारणं जेव्हा दाखवली जातात हे कोणाला माहित नसतं. हे असंच असतं, जीवन हे असंच असतं. याचा अर्थ की मला पुढचे प्रयत्न करायचे नाहीयेत. तर त्यानंतर नॉर्मली आता आपण इकडे आलो आहोत, ही एक जर आपली ट्रिप आहे, आपण बघितलं होतं, आपण जसे स्वित्झर्लंड जातो तसे इथे आलो, तसे आलो असू आपण, तर आपल्या जीवनाचा किंवा इथे येण्याचा मुख्य हेतू काय होता? कधी आपण विचार करतो? जर एखादी व्यक्ती बँकेत असेल तर ते म्हणणार का बँकेत काम करण्यासाठी माझा जन्म झाला होता? हे किती सरप्राइझिंग आहे, किती आश्चर्यचकित करणार आहे. हो, तेवढ्या कामासाठी एक कुठली तरी छोटी बँक होती, त्याच्या छोट्या बँकेमध्ये एक छोटं काम करण्यासाठी मला जन्माला टाकलं होतं? नाही, काहीतरी वेगळा हेतू असला पाहिजे. मग तो काय होता? हे जस्ट विचार करण्यासारखं आहे आपल्यावरच. आणि त्यातनं मग आपण काय मिळवतो आहोत, काय करतो आहोत, मी आनंदी होते का, ह्या विचाराला एक गती द्या. प्रत्येकाला वेगळं उत्तर मिळेल, पण उत्तर मिळेल. परत परत विचारल्यावर उत्तर मिळेल, 100% उत्तर मिळेल. कारण उत्तर आतमध्ये आहे. आणि म्हणून थोडंसं का होईना ध्यान केलं की मग एक विचारधारा बनत जाते,
थोडंसं हे मिळत जातं, काय म्हणतात, क्लूज मिळत जातात. क्लूज म्हणतो ना आपण आपल्याला. हां, काहीतरी एखादी अशी जाणवतं, की हां, हे काहीतरी असं काहीतरी जाणवलं मला. मग त्या ह्याच्यावर आपण विचार करू लागतो आणखी सखोलतेने, आणि हा स्वतःचा आतला शोध सुरू होतो. तो केलाच नाही तर कसं चालायचं? सो डोंट डू दॅट. तसं नका करू. आपल्याला हे करायलाच लागणार आहे. आणि त्यांनी लिहिलंय, की मग मग असं विचारतात, की आपलं काही अस्तित्वाचा काही अर्थच नाहीये का? हे सगळं आपण करतोय तर किती महत्वाचं आहे. उलट आपलं अस्तित्व किती महत्वाचं केलं आपण आता. मी का आलो आहे? मी काय करतो आहे? मी जे करतोय ते करण्यासाठी अख्खा जन्म होता का? आणि ते सोडून मी जाणार, म्हणजे अर्धवट काहीतरी वाटत नाहीये हे? का त्याला अर्थ नसलेलं? पण मग हे कसं आहे? जस्ट ट्राय टू अंडरस्टँड विदिन युअर सेल्फ. स्वतःमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया आपण हे. आणि हा जो प्रवास आहे, गुरुदेवांनी सांगितलं, की जेव्हा एक लेखक एक कादंबरी लिहितो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये कादंबरीचा विषय पूर्ण असतो. त्याच्या डोक्यामध्ये कादंबरीमध्ये असणारे प्रत्येक कॅरेक्टर, चारित्र्य ठरवलेलं असतं. कॅरेक्टर म्हणजे काय म्हणतात ते ठरवलेलं असतं. ते कधी त्या कथानकामध्ये येणार आहे, काय करणार आहे आणि कधी याला मी संपवणार आहे, हेही त्या लेखकाला माहिती असतं. कारण त्याने केलेलं ना त्याच्या विचारात ना. त्यामुळे त्याला माहित नाही असं कसं शक्य आहे? कारण त्यानेच त्या व्यक्तिमत्वाला जन्म दिला. त्या व्यक्तिमत्वाला त्याने पोझिशन दिली. त्याच्याकडनं ते काम करवून घेतलं. बरोबर आहे? आणि मग तो करतो. त्यामुळे लेखकाला सगळं माहिती आहे, की हे कॅरेक्टर कधी जन्म घेणार आहे आणि ह्याला कधी मी संपवणार आहे. फक्त हा म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी, म्हणून लेखकाला, देवाला का सगळं माहिती आहे? की त्यानेच लिहिलेलं आहे ना. मग त्याने जर हे सगळं लिहिलंय तर आपल्याला स्वातंत्र्य काय आहे? तेवढंच, की त्यांनी सांगितलं, की 2 ऑप्शन्स देतात. प्रत्येक मोडवर, प्रत्येक वळणावर 2 हे असतात. एक मायेकडे नेणारं आणि एक परमेश्वराकडे नेणारं. विचार करा. तुमच्या जेव्हा मनात कुठली द्विधा असेल, त्यातल्या 2 विचारामध्ये एक असतो तो परत ह्या जगामध्ये अडकवणारा, आणि एक असतो यातनं मुक्तीकडे नेणारा. म्हणजे वरची पोस्ट, हे ते, त्यासाठी थोडंसं पॉलिटिक्स थोडंसं करते मी, फारसं वाईट नाही करत आहे. मग त्यासाठी मी थोडंसं पॉलिटिक्स केलं, की हे केलं, मग वरची पोस्ट घेतली, म्हणजे मी काय केलं, आणखी पुढे आणखी पुढे 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 गेलं. हे न करता पुढे जाणं वेगळं, पण हे करत जाणं, पॉलिटिक्स किंवा चुकीचे विचार किंवा चुकीच्या गोष्टी करत जाणं, पण त्याच वेळेत थांबणं नाही. माझ्यासाठी हे बस आहे. आता मी जे योग्य मार्गाने असेल त्याच मार्गाने जाणं, तिथनं मला जे यश मिळेल ते. हा जो मार्ग आहे तो यशाकडे नेणाराच आहे. कदाचित वेळ लागेल, कदाचित ते यश तुमच्यासाठी नव्हतंच. लेखकाने तुझ्या नावात लिहिलंच नव्हतं की तू CEO व्हायला पाहिजे, की तुझी अहंकाराची इच्छा होती आणि म्हणून ते काहीतरी कशाच तरी मागे लागलेला. हे होऊ शकतं जस्ट. त्यामुळे विड्रॉ करणं, साक्षीभाव ठेवणं म्हणतो आपण त्याला. विड्रॉ करणं, बघणं आपल्या जीवनाकडे पण. सारखं सारखं त्यात उडी मारण्यात काय अर्थ आहे त्या प्रवाहामध्ये? आणि मग मी बुडलो, ओला झालो आणि हे झालं असं म्हणण्यात काय आरडाओरडा करण्यात अर्थ आहे? म्हणजे थोडा वेळ किनाऱ्यावरून बसा आणि बघा ना कसं पाणी वाहतंय आपल्या जीवनाचं. किती मजा येते खरं तर. पण त्यासाठी थोडासा शांती किंवा ही गोष्ट एक्सेप्ट करायची तयारी पाहिजे. हळूहळू करूया, हळूहळू हे होऊ शकतं. त्यासाठी शांती पाहिजे, आणि मी आहे ना तो थांबवायला पाहिजे थोडा. मग माझं काय होणार? मग मी काय करणार? मग कारण तू कोणी नाहीच आहेस, थांब जरा, असं स्वतःलाच सांगा. तू कोणी नाहीये, जरा थांब, शांतपणे घे. मग सगळे बरोबर चांगल्या गोष्टी बरोबर बाहेर यायला लागतील. अशा प्रकारे आपण हा प्रवास करतोय, आणि हा जीवनाचा मुख्य हेतू एकदा जर कळला, केवळ आनंद मिळवणं. कारण आत्म्याची ती क्वालिटी आहे, तोच एक त्याचा हे आहे. पुढचे आपण हळूहळू खूप गोष्टी आहेत, पण हळूहळू त्या मला पाठाबरोबर घ्यायच्या आहेत आणि आपल्या वेळेमध्ये पण संपवायचे. त्यामुळे हळूहळू एक एक गोष्ट कशी त्यांनी उलगडत नेलेली आहे, आणि त्यामधनं किती मजा आहे हे कळताना. जर आपण तयार असू ह्या गोष्टींसाठी, आणि जीवनामध्ये खरं तर काही सोडायचं नाहीये, फक्त विचार बदलायचा आहे. यातल्या कोणालाही असं सांगत नाही की तुम्ही करत असलेलं काम सोडा, डॉक्टर आणि बिलकुल डॉक्टर की करू नये, किंवा कोणी नोकरी करत त्यांनी
सगळं करा, फक्त विचार करण्यामागचा विचार बदला. थॉट, गुरुदेव सांगायचे वी आर थॉट्रॉन्स. प्रत्येक गोष्ट इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्सने बनलेली आहे, तसे आपण थॉट्रॉन्स आहोत. थॉट्स, विचारामधनं आपला जन्म झालेला आहे. प्रत्येक गोष्ट विचार ठरवतं. त्यांनी सांगितलं हे मॅनिफेस्टेशन जे प्रकटीकरण दिसतंय ते सुद्धा देवाच्या विचाराचं प्रकटीकरण आहे. ते म्हणाले एक बिल्डिंग बघा ना, एक बिल्डिंग जर तुम्हाला दिसली आणि तुम्ही ते बिल्डिंगच्या जागा कोणाची त्या मालकाकडे गेला तर तो सांगेल ही जागा होती माझी वडिलोपार्जित मिळालेली, रिकामी होती, मी विचार केला की मी इकडे हॉस्पिटल बांधू, एक गार्डन बांधू, एक शाळा बांधू, काय करू की एक प्लेग्राऊंड बांधू. तर या शहरामध्ये हॉस्पिटल नव्हतं म्हणून मी हॉस्पिटल बांधायचा विचार केला. पहिला विचार आला, त्या विचाराला त्याने ब्लूप्रिंटवर उतरवलं आर्किटेक्टला सोबत घेऊन, म्हणजे तो कागदावर आला विचार. मग त्याने बिल्डरला बोलावलं, कॉन्ट्रॅक्टरला बोलावलं, मग ती बिल्डिंग झाली. आपल्याला दिसलं काय? बिल्डिंग. पण ती बिल्डिंग आली कशी? पहिली कुठनं आली? विचारातनं. तसंच प्रत्येक गोष्ट जी आपण करतोय ना, मी हा क्लास घ्यायचा आम्ही ठरवला, पहिल्यांदा काय आला? विचार. मग त्या दृष्टीने सगळ्या हालचाली सुरू झाल्या. मग त्या दृष्टीने तशी प्रत्येक आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट विचारांनी घडत असते. म्हणून पहिल्या विचारावर चेक ठेवा, चेक पोस्ट. माझा विचार कुठे जातोय? नंतर शेवटी तो मला शेवटी आनंदाकडे नेणार आहे की तिकडे दोन पॉसिबिलिटी आहे, सुख आणि दुःखाची. नको, मला ती नकोच, कारण तिथे दुःखच मिळायची शक्यता आहे. जिकडे फक्त सुख मिळायची गॅरंटी आहे त्याच रस्त्याला मी जाणार आहे आता. हा विचार जो आहे ना त्याला पहिला पकडा स्वतःच्या, आणि मग आपलं हळूहळू इगो येतो, अहंकार येतो की नाही नाही विचार सगळं बाजूला, मी आत्ता चाललेच. हे जे असतं ते होतं कधीतरी, पण एकदा का कळलं की असं काहीतरी आहे तर 10 मधल्या कमीत कमी 5 वेळा तर स्वतःला थांबवू. म्हणू 10 मधल्या 8 वेळा तर थांबवू. मग 10 मधल्या 10 वेळा थांबू शकतो की नाही, मला जे हवंय तेच मी करणार, योग्य जे वाटतंय ते. अशा प्रकारे होऊ शकतं. अशा प्रकारे आपण पुढे जातोय. आणि पुढच्या वेळेला आपण तिसरा पाठ डिस्कस करू. तिसरा किंवा स्वतः मला तिसरा एकटाच पाठ घेणार मी, कारण तो मोठा जास्त हे करण्यासारखा आहे. आणि ह्या विषयावर मला वाटतं तुमचं समाधान झालेलं असेल थोडंफार. आणि समाधान होण्यासारखं एका दुसऱ्याच्याच शक्य नाही आहे. याच्यावर आपलं पण काम असतं, आणखी खूप काही गोष्टी असतात. पण थोडंसं कळलं की आपल्या विचारावर नियंत्रण ठेवा. मी काय करतोय, काय करते खरोखर, आणि प्रामाणिक राहा स्वतःशी. 2 गोष्टी. स्वतःशी प्रामाणिक राहा. दॅट इज व्हेरी हार्ड. खूप कठीण आहे ते. आणि ते झालं की मग खूपशा गोष्टी हळूहळू कंट्रोलमध्ये येतील. ठीक आहे. अजून काही विचारायचं असं अर्जंट असलेलं काही असेल, किंवा तुम्ही मला कधीही फोन करू शकता, माझ्याशी कधी बोलू शकता. माझा नंबर आहे 988811400932. ओके. तुम्ही कधीही माझ्याकडे बोलू शकता सकाळी 10 नंतर. आणि येस, नाही तर आपण पुढच्या रविवारी पुन्हा भेटू. ठीक आहे. ओके. तुम्हा सगळ्यांना बघून आणि मला बरं वाटतं. तुम्ही मला संधी देताय माझ्या गुरूंच्या शिक्षणाला देण्याची, यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. नमस्कार. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.